गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या आपल्या गुरु गौरविका या पॉडकास्टमध्ये आज आपण वाशीमध्ये आहोत. वाशी सत्संगातील या वास्तूमध्ये आपण हे पॉडकास्ट करत आहोत. तर आजच्या या पॉडकास्टसाठी आपल्याकडे वाशी सत्संगातील रुचिता वर्मा आलेल्या आहेत. रुचिताताई, मी आपलं स्वागत करते आणि आपल्या पॉडकास्टची आपण सुरुवात करतो. रुचिताताई, मला असं जाणून घ्यायला आवडेल सुरुवातीला की तुमचं बालपण किंवा तुमच्या घरचे काय संस्कार आणि शिक्षण याबद्दल थोडं जरा सांगा. नक्की. माझ्या माहेरी खूप धार्मिक आणि आध्यात्मिक ॲटमॉस्फिअर होतं. म्हणजे आमच्या घरी पिढ्यानपिढ्या आलेले गौरी गणपती होतात आणि गौरी गणपतीमध्ये प्रत्येक दिवशी कसं काय व्यवस्थित करायचं हे आम्ही लहानपणापासून शिकलो होतो. माझी आई खूप धार्मिक होती, त्यामुळे दररोज देवपूजा करायची, पोथी वाचायची. हे तिने आम्हाला खूप लहानपणापासून शिकवलं होतं आणि म्हणून ते धार्मिक वृत्ती जी माझ्यामध्ये आहे ती अगदी म्हणजे मला आठवतं. मला वाटते वयाच्या 7-8 वर्षापासून मी पोथी वगैरे वाचायला लागली आणि देवाची पूजा वगैरे करायला लागली. त्यामुळे ते आध्यात्मिक आणि धार्मिक जी एक सुरुवात जी झाली ती माझ्या माहेरून झाली. पण ॲज अगेन्स्ट दॅट जेव्हा मी लग्न करून सासरी गेली तिकडे बिलकुल धार्मिक ॲटमॉस्फिअर नव्हतं, त्यामुळे पूर्ण विरुद्ध आणि मनाला खूप असं खंत वाटायचं. पण मी हळूहळू थोडंसं हे करून इन्फ्लुएन्स करून माझ्या मिस्टरांना थोडं धार्मिक बनवलं. ते फार धार्मिक नाही झाले, पण माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी काहीतरी करायचे. आणि मी मात्र सासरीसुद्धा माझं जे मी माहेरून जे आणलं होतं ते सगळं व्यवस्थित पार करायची. म्हणजे सासरी आल्यावर देवपूजा मी करायला सुरुवात केली घरामध्ये. माझं पोथीपाठ वाचन जे होतं ते सगळं मी तसंच चालू ठेवलं आणि कंटिन्यूस देवाचं स्मरण करणं हे माझं चालू होतं. त्यामुळे आणि त्याच्यानंतर 1999 साली माझ्या आईला माझी आई गुरुदेवांच्या सानिध्यात आली. अच्छा.
आणि मला थोडा उशीर झाला. म्हणजे 1999 पासून 2006पर्यंत मी मला गुरुदेवांची माहिती होती, प्रचिती होती. माझी आई एवढे सगळे त्यांच्याबद्दल अनुभव सांगायची, तरी माझं मन काय वळलं नव्हतं. पण मग त्याच्यानंतर 2006मध्ये एक काहीतरी घडलं आणि तिथून मग मी गुरुदेवांच्या सानिध्यात आली. तर ते मी तुम्हाला सांगू का आता? नक्की नक्की. पण मला वाटतं ते जरूर सांगा, पण शिक्षणाच्या संदर्भातही तुम्ही त्या टप्प्याटप्प्याने सांगायची इच्छा आहे, कसं आहे? मी सांगते तुम्हाला. मी गुरुदेवांच्या सानिध्यात कशी आली हे मी तुम्हाला सांगते. Yes. आणि मग मी ते शिक्षण माझं 2006मध्ये मध्ये मला जस्ट गणपतीच्या आधी माझ्या आईकडे गणपती असायचे आणि 2006पर्यंत माझी आई पुण्याला शिफ्ट झाली होती. पहिली ती इथेच होती नवी मुंबईमध्ये, नंतर ती पुण्याला शिफ्ट झाली होती. तर 2006च्या गणपतीच्या जस्ट 1-2 दिवस आधी मला गुरुदेव स्वप्नात आले आणि मी त्यांच्या पाया पडते असं मला स्वप्न पडलं. म्हणजे कुठेतरी मला असं वाटलं की गुरुदेव मला सांगतायत आता तरी ये. आणि त्याच्यानंतर गणपतीचा पहिला का दुसरा दिवस होता आणि आईकडे मी गणपतीच्या समोर एकटी बसली होती. बाकी कोणीही त्या खोलीत नव्हतं, एकटी बसली होती आणि मी अशीच डोळे बंद करून अशी मान करून बसली होती आणि मला गुरुदेव असे माझ्या डोळ्यासमोरून गेले. आणि त्या क्षणी मी विचार केला की मला गुरुदेवांनी बोलवलंय, आतापासून आपण गुरुचरणी लीन व्हायचं. हे कळणं पण महत्वाचं असतं. नाहीतर काय की गुरुदेव आले पण मला नाहीच कळलं, असं काहींच्या बाबतीत तसं घडतं की मधला काळ जातो. म्हणजे माझ्या आयुष्यात काहीतरी पुढे जाऊन चांगलंच व्हायचं होतं, म्हणून गुरुदेवांनी स्वतःहून मला त्यांच्याकडे बोलवून घेतलं. त्याच्यानंतर 2006 पासून मी गेले 32 वर्ष शिक्षणामध्ये आहे, शिक्षणाच्या एज्युकेशन फील्डमध्ये आहे. आणि 1993 पासून 2006पर्यंत लिटरली मी माझ्या नोकरीमध्ये स्ट्रगल करत होती. खूप त्रास होत होता. कधी बॉस चांगले नसायचे, कधी काय हा खूप त्रास होत होता. मी गुरुदेवांच्या सानिध्यात आली आणि 2007 पासून मला जी प्रिन्सिपलची पदवी मिळाली, तिथपासून आजपर्यंत मी व्यवसायामध्ये वरती मला गुरुदेवांनी एक पदवी इतकी छान देत गेली. म्हणजे गुरुदेवांचं एक असतं की आपण स्वतः जेव्हा शिक्षणामध्ये असतो आणि आपल्याला ज्ञान पसरवायची संधी मिळते, ती संधी त्यांनी मला दिली. आणि जेव्हा मी एका सगळ्या संस्थेची एक लीडर म्हणून, हेड म्हणून होत गेली, तेव्हा मी एवढं पाहिलं की कोणत्याही मी शिक्षण संस्थेत असो, सुरुवात नेहमी सरस्वती वंदनानीच करायची. ओके. जेव्हा जमेल तेव्हा गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू हा मुलांसमोर, म्हणजे मी क्लासमध्ये गेली की मनामध्ये गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर हे बोलूनच क्लास चालू करायची. आणि ज्या शिक्षण संस्थेमध्ये मी अटॅच्ड आहे तिकडे मी नेहमी सांगते की बाबा, शिक्षण संस्थेच्या पहिल्या ह्याच्यामध्ये या तो गणपतीची मूर्ती नाही तर सरस्वतीची मूर्ती ही असलीच पाहिजे आणि त्याची पूजा दररोज झालीच पाहिजे. हे एवढं मी कंटिन्यू ठेवलेलं आहे. तर म्हणजे ह्या शिक्षणामध्ये वर्चस्व जे मला मिळालेलं आहे आणि एक शिक्षण सर्वांकडे पोचण्याचं जे मला हे मिळालेलं आहे, संधी मिळाली आहे, ती गुरुदेवांनीच दिलेली आहे. आणि मग शिक्षण संस्थेमध्ये मी जेव्हा जमेल तेव्हा गुरुदेवांबद्दल बोलते, त्यांच्याबद्दल ती संधी मिळते. एक शिक्षकी पेशा असल्यामुळे आपल्याला संधी मिळते. आणि पुस्तकं मी तिकडे वाचत असते. म्हणजे मला वेळ मिळेल तेव्हा माझ्या टेबलवर ही पुस्तकं ठेवलेली असतात. अच्छा, म्हणजे हीच अशीच पुस्तकं असतील ना? म्हणजे हीच पुस्तकं आहेत आपली. अशीच पुस्तकं गुरु माझ्या टेबलवर नेहमी ठेवलेलं असतं. आणि मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी वाचते. त्यामुळे मला लोक विचारतात, मॅडम हे काय आहे? मग मला गुरुदेवांचं सांगायची. म्हणजे आज कारण ही गुरु आणि किंवा अमृत कलश ही जी आपली गुरुदेवांची साहित्य संपदा आहे, ग्रंथ संपदा आहे, ती अतिशय मोलाची आहे आणि साध्या सरळ सोप्या भाषेतली असल्यामुळे ती आपण कोणाहीपर्यंत सहज पोचवू शकतो मला वाटतं. त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या कोणत्याही कधी कलिग्सना काही त्रास झाला किंवा काही त्यांना एक मानसिक क्लेश असेल तर मी सरळ एक गुरुवाणीचा सेट घेते आणि त्यांना देते आणि त्यांना सांगते, हे वाचा, तुमचे जे काय मानसिक क्लेश असतील ते तुम्हाला ह्याचं उत्तर मिळेल. तर हे मी जरूर करते. जेव्हा संधी मिळते तेव्हा हे मी जरूर करते. मला वाटतं याच्यामध्ये तुमची असलेली श्रद्धा, आधी आपली श्रद्धा असली तर आपण ती इतरांपर्यंत पोचवू शकतो
की हे तुम्ही पण करा, तुम्हालाही अनुभव येतील. आणि बरोबर. गुरुदेव हे ईश्वरी तत्व असल्यामुळे त्यांना आपला मनातला खरा भाव कळतो बरोबर आहे. आणि ते आपल्याला त्या पद्धतीत मार्गदर्शन करतच असतात. त्यामुळे गुरुदेवांचं मार्गदर्शन आपल्यासाठी खूप मोठं खूप मोठं असतं. ती शक्ती. हा, शक्ती ईश्वरी तत्वच आहे ती. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की हे झालं या सगळ्या संदर्भातलं, हा प्रवास झाला तुमचा. बरोबर. पण या प्रवासातले काही अलौकिक असे अनुभव जे आपल्याला इतरांना सांगितल्यावर त्यांनाही गुरुदेवांबद्दल उत्सुकता निर्माण होईल, त्याबद्दल सांगते. 2001 माझा एक अलौकिक अनुभव आहे जो वैयक्तिक आहे, पण तो सांगणं फार गरजेचं आहे. 2013 ना मला डाव्या पायामध्ये त्रास चालू झाला. म्हणजे माझ्या डाव्या पायामध्ये दुखायचं नाही, पूर्ण पाय असा तवा ठेवल्यासारखा भाजायचा. आणि मी खूप डॉक्टर गाठले. 2013 पासून 2015 पर्यंत खूप डॉक्टर गाठले, पण काही त्याच्यावर मला उपाय मिळाला नाही आणि ते सिम्पटम्स वाढतच झाले. 2015 माझे मिस्टर वारले, पण बघा त्याच्यातून सुद्धा मला गुरुदेवांनी इतकं छान व्यवस्थितरित्याने बाहेर काढलं. म्हणजे गुरुदेव बोलतात ना, दुःख करावं पण त्याला पण एक मर्यादा ठेवावी. आणि गुरुदेवांचं हे वाक्य लक्षात ठेवून मी लिटरली माझे मिस्टर वारल्याच्या नंतर 8व्या दिवशी परत कामाला गेले आणि माझं मन माझ्या कामामध्ये गुंतवून घेतलं. म्हणजे मला दुःखाची ती मर्यादा मला वाढायची नव्हती. आणि गुरुदेवांनी मला खूप सांभाळून घेतलं, म्हणजे फायनान्शियली सुद्धा आणि एक वैयक्तिकरित्या त्यांनी मला ह्याच्यातून खूप छान बाहेर काढलं. तर 2015चं माझं ते वर्षात तसंच गेलं आणि माझा पायाचा त्रास चालूच होता. 2017पर्यंत तो त्रास इतका झाला होता की मला 4 शिड्या विदाऊट सपोर्ट चढता येईना किंवा उतरता येईना. आणि मी रस्त्यावर चालता पडायची, माझा तोल जायचा. आणि माझ्या संपूर्ण डाव्या पायामध्ये अजिबात सेन्सेशन नव्हतं. म्हणजे मला कितीही लागलं, खुपचलं, इंजेक्शन दिलं तरी मला त्या पायामध्ये भयंकर अजिबात काही सेन्सेशन नव्हतं. आणि विचित्र प्रकार व्हायचा, म्हणजे काय होत होतं कळतच नव्हतं. मी जवळजवळ 4-5 डॉक्टरांकडे गेली होती आणि कोणीही बरोबर त्याला पॉइंट आऊट करू शकलं नव्हतं. आणि ते हळूहळू ह्या पायामधून ह्या पायाला जायला सुरुवात झाली होती. आणि 2017 22 जूनची लक्षात मला डेट मला लक्षात आहे. मी इथे बसली होती सत्संगाला. गुरुदेवांना हात जोडून प्रार्थना केली की गुरुदेव, मी तुमच्यासमोर 2च हे ठेवते, ऑप्शन ठेवते. या तो ह्याच्यावर मला काहीतरी उपाय द्या, नाहीतर मला तुमच्याकडे घेऊन जा. हे 2च. मग मी थकली आता, ह्या पायावरून मला नाही जमणार, असं जगणं मला नाही जमणार. त्यामुळे ह्या 2 ऑप्शनपैकी एक घ्या. माझ्या आयुष्यात सगळं मी बघितलेलं आहे, झालेलं आहे. तुम्ही मला तुमच्याकडे घेऊन गेला तरी चालेल, मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी तुम्हाला आनंदाने सांगते, या तो उपाय द्या, या तुम्हाला तुमच्याकडे घेऊन जा. ही 22 जूनची गोष्ट झाली. 29 जूनला मी दिल्लीला गेली होती कामासाठी. आणि तिकडे असंच सहज माझा एक फॅमिली फ्रेंड मित्र भेटला मला आणि तो बोला, चल आपण बाहेर जेवायला भेटूया. म्हटलं ठीक आहे, जाऊया. तर जिथे आम्ही जेवायला गेलो होतो तिकडे 4 पायऱ्या चढायच्या होत्या. मी म्हटलं मला तुझ्या सपोर्टशिवाय जमणार नाही, हात पकड आणि घेऊन जा. तर तो बोला, काय झालं तुला? आणि मग जेवताना मी त्याला सगळं सांगितलं की हे असं होतंय. तो मला बोलला की तुला स्पाईन सर्जनकडे जाणं योग्य आहे, गरजेचं आहे आणि तू स्पाईन सर्जनकडे जा. तोपर्यंत स्पाईन सर्जन असं काय हे असतं हे मला माहिती पण नव्हतं. म्हटलं ठीक आहे, मी स्पाईन सर्जनकडे जाते. मी मुंबईत आली आणि 2 दिवसांनी माझ्या एका मैत्रिणीला, म्हणजे स्कूलच्या मैत्रिणीला, जी स्वतः ऑर्थोपेडिक सर्जन आहे, तिला मी व्हॉट्सअप केला की असं आहे, काय करायचं? तर ती बोलली स्पाईन सर्जनला भेट. आता 2 दिवसात 2 जणांनी मला सांगितलं स्पाईन सर्जन. म्हटलं ठीक आहे, कोण तुझ्या ओळखीचा स्पाईन सर्जन असेल तर तुम्हाला सांग, मी जाईन. नवी मुंबईमध्ये कोण असेल तर. त्यांनी 10 मिनिटात एका स्पाईन सर्जनचा नंबर मला सांगितला होता, नंबर पाठवला आणि बोलली की ह्याला जाऊन भेट म्हणून आणि माझं नाव सांग. म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं पुढच्या 15 दिवसात मी जाते. तिचा 10 मिनिटात फोन आला की मी तुझी परवाची अपॉइंटमेंट घेतलेली आहे स्पाईन सर्जनकडे, 15 दिवस थांबायचं नाही, परवाच्या परवा या स्पाईन सर्जनकडे जायचं. ही झाली 2-3 जुलैची गोष्ट.
7 जुलैला मी त्या स्पाईन सर्जनकडे गेली. 10 जुलैला गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमा झाल्यावर मी माझा MRI केला. 11 जुलैला त्यांनी मला सांगितलं, तुझ्या स्पाईनमध्ये एक ट्यूमर आहे, ती काढायला लागेल, पण ती कॅन्सरची ट्यूमर नाही आहे. गुरुदेवांची रक्षा, गुरुदेवांचं रक्षण आहे. ती कॅन्सरची ट्यूमर वाटत नाही आहे, ती साधी ट्यूमर आहे, पण ती ट्यूमर तुझ्या स्पाईनवर आहे आणि स्पाईनवर प्रेशर देते, म्हणून तुला हा त्रास होतोय. ती ट्यूमर आपण काढली तर तुझा त्रास जाईल. 3 ऑगस्टला माझं ऑपरेशन झालं, मोठं ऑपरेशन झालं. 8.5 तास मी ऑपरेशन थिएटरमध्ये होती. ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा एक छोटीशी इमर्जन्सी आली होती, कारण की ती ट्यूमर 4 वर्ष जुनी होती. तर ती अशी दगडासारखी हार्ड झाली होती. तिकडे आतमध्ये त्यांना एक इमर्जन्सी आली होती, पण ती त्यांनी व्यवस्थितपणे सॉर्ट आऊट केली. आणि मी 3 ऑगस्टला ऑपरेशन झाल्यानंतर 10 दिवस हॉस्पिटलमध्ये काढले. मला डॉक्टरनी सांगितलं होतं की तुला 6 आठवडे बेड रेस्ट घ्यायला लागेल आणि फिजिओ करायला लागेल. पण ही फक्त गुरुदेवांची कृपा आणि त्यांचीच कृपा आहे, दुसरं काहीच नाही, की मी 29व्या दिवशी परत ऑफिसमध्ये कामाला सुरुवात केली. आणि हा एवढा मोठा अनुभव आहे माझ्या आयुष्यातला. म्हणजे मी गुरुदेवांची कधीही विसरू शकत नाही, कृपा विसरू शकत नाही, की मी आज ही जी चालते बोलते ती फक्त त्यांच्या कृपेमुळे. याच्यावर आपण असंच म्हणू शकतो की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. ती आणि आपल्या माऊलीशिवाय हे कोणीच करू शकत नाही, कोणालाच करता येणार नाही. म्हणजे मी जी एका महिन्यात उठून चालू शकली, हे फक्त त्यांची ताकद आणि शक्ती माझ्या पाठी होती, म्हणून मी बरोबर आहे. आणि असे भरपूर अनुभव आहेत. मी तुम्हाला एक अजून छोटासा अनुभव सांगते, जो गेल्या महिन्यात माझ्याबरोबर झाला. गेल्या महिन्यामध्ये 6 फेब्रुवारीला माझी मुलगी सकाळी कळवळून पोट दुखतंय असं उठली आणि बोलली की मम्मी मला खूप कळवळून पोट दुखतंय, मला समजत नाही आहे मला काय होतंय आणि मला अंगावरून खूप जातंय. म्हटलं असं काय का अचानक चालू झालं तुला? बोलते मला माहीत नाही, पण मला कसं तरीच वाटतंय म्हणून. म्हटलं ठीक आहे. आणि माझी नवीन नोकरी, मी 2 महिन्यापूर्वी एक नवीन नोकरी जॉईन केली आहे. तू म्हटलं हे औषध घे आणि आपण संध्याकाळी मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. संध्याकाळी तिचा मला फोन आला की मम्मी काहीतरी वेगळंच मला होतंय, मला कोणत्या तरी गायनॅककडे घेऊन जा, मला कसं तरी वाटतंय म्हणून. म्हटलं ठीक आहे. तिला आम्ही गायनॅककडे घेऊन गेलो. गायनॅकने तिला तपासलं, बोलली हिची सोनोग्राफी केली पाहिजे. सोनोग्राफीमध्ये आम्हाला कळलं की ती 9 महिने प्रेग्नंट होती. अरे बापरे. आणि हे तिला 9 महिन्यामध्ये कळलंच नव्हतं की ती प्रेग्नंट होती म्हणून. आणि 9 महिने ती प्रेग्नंट होती आणि तिचं बाळ आतमध्ये गेलेलं होतं. तर ते आता जेवढं गुरुदेव बोलतात ना, जेवढे तुमचे ऋणानुबंध असतात तेवढेच राहतात, त्याच्या पुढे ऋणानुबंध राहत नाही. तर हे ऐकायला सोपं वाटतं, म्हणजे गुरुदेव सांगतात ते नक्कीच की ईश्वरानेच सांगितलेली गोष्ट असते ती, पण ती प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला जड जात असते, कारण आपण खूप सामान्य असतो आणि आपल्याला दुःखच येतं त्यावेळेला. तर तिचं त्याच रात्री इमर्जन्सी सिझेरियन सेक्शनकडून ते सगळं हे केलं, पण ते मूल आतमध्ये 10 दिवस गेलेलं होतं. त्यामुळे तिला आतमध्ये पूर्ण बॉडीमध्ये सेप्सिस इन्फेक्शन जे म्हणतात ते झालं होतं आणि ते प्रत्येक ऑर्गनला स्प्रेड झालं होतं. आणि तिला अँटीबायोटिक वगैरे स्टार्ट केले आणि तिला रिकव्हरी रूममध्येच 2 दिवस ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी रविवारी तिला रूममध्ये आणलं आणि संध्याकाळपर्यंत व्यवस्थित चालत बोलत होते आणि आम्हाला वाटलं होतं की ती सोमवारी डिस्चार्ज होईल म्हणून. सोमवारी सकाळी उठून ती वॉशरूमला बाथरूमला गेली आणि परत आली आणि तिचा पल्स रेट भयंकर खालती जायला लागला आणि तिचा ऑक्सिजन लेवल एकदम खालती जायला लागला अचानक. म्हणजे जे ऑक्सिजन लेवल 94च्या वरती व्हायला असते ते 75वर आलं. आणि डॉक्टरना कळे ना की हे काय होत आहे, काय झालंय म्हणून. आणि त्यांनी तिला ऑक्सिजन देऊन ते तिला रिवाईव्ह करायची प्रयत्न करत होते. शेवटी मला डॉक्टरने सांगितलं हिला लगेच तुम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा आणि ICUमध्ये शिफ्ट करा, नाहीतर हिला कार्डियक अरेस्ट होईल आता. तर मला काय करू काय नाही कळत नव्हतं, पण गुरुदेव असतात
मला लगेच माझ्या एका मैत्रिणीची आठवण झाली की ती अपोलो हॉस्पिटलमध्ये काम करत होती. मी तिला फोन केला. तिने लगेच अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरला फोन केला, असं असं होतं आहे, काय करायचं. त्यांनी सांगितलं तिला अपोलो हॉस्पिटलमध्ये पाठवा, इमर्जन्सीमध्ये पाठवा आणि मी येतो खालती म्हणून. आम्ही लगेच कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलवली. कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये तिला घातलं, अपोलो हॉस्पिटलमध्ये नेलं. अपोलो हॉस्पिटलमध्ये नेल्या 24 तासामध्ये त्या डॉक्टरनी तिच्यामध्ये फेरबदल केला आणि 24 तासामध्ये तिची कंडिशन इम्प्रूव्ह झाली. तिला कार्डियक अरेस्ट येऊन दिला नाही आणि तिची परिस्थिती इम्प्रूव्ह होऊन 3 दिवसामध्ये ती घरी डिस्चार्ज होऊन आली. म्हणजे बघा केवढा मोठा अनुभव आहे. आणि मी फक्त गुरुदेवांचा धावा करत होती. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणाला मी फक्त गुरुदेवांचा धावा करत होती. तिचा एक 4 वर्षाचा लहान मुलगा आहे जो आईशिवाय कधीही राहिला नव्हता. पण त्या लहान बाळकाला पण एवढी समज की आपल्या आईला काहीतरी झालेलं आहे आणि आपल्याला आईशिवाय आजीबरोबर घरी राहायचं आहे. हे पण गुरुदेवांमुळेच झालं. नाहीतर तो लहान बाळक आजपर्यंत कधीही तिच्याशिवाय झोपला नव्हता, तिच्याशिवाय. पण त्यांनी सुद्धा इतकं समजून घेतलं, मम्मा हॉस्पिटल में है, मम्मा को हाऊ हो गया है, पापा मम्मा को हॉस्पिटल में दवा देने गए हैं, मुझे नानू के साथ सोना है. हे एवढं तो समजून घेऊन हे सगळं गुरुदेवांमुळे. खरी गोष्ट आहे. मला वाटतं हे कशामुळे आहे की तुमचा त्यांच्याबद्दलचा असलेला श्रद्धाभाव. संकट प्रत्येकावर येतात, पण त्याच्यावर मात करायला सामर्थ्य आणि बळ पण सद्गुरू देतात आणि आपली माऊली तेच आपल्यासाठी करत असते. आणि म्हणजे सद्गुरू आपल्या पाठीशी आहे, ती शक्ती आपल्याशी आहे. आपली परीक्षा म्हणजे ते बोलतात ना, आपलं जे आपल्याला जे भोगून जायचं असतं ते आपण भोगायचंच असतं आणि ते भोगून केल्यावर आपण त्याच्यातून कसं निघायचं हेच आपल्याला शिकवतात. आणि तीच शक्ती आपल्या पाठीशी आहे म्हणून आपण त्याच्यातून व्यवस्थितरित्या बाहेर पडू शकतो. खरी गोष्ट आहे. मला असं वाटतं आज तुम्ही आला आमच्या पॉडकास्टसाठी आणि तुमचे एवढे छान अनुभव सांगितलेत. हे सगळ्यांना नक्कीच आवडणारे आहेत. आणि खरोखर म्हणजे यातनं एकच गोष्ट आहे की आपली श्रद्धा गुरुदेवांच्या चरणी पाहिजे, तर आपल्याला नक्कीच गुरुदेव त्यातनं संकटातूनही बाहेर काढतात. आणि हेच आपण सगळ्यांना या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण सांगत असतो. शेवटी एकच म्हणावं असं वाटतं की गुरुदेव आपल्याला नेहमीच म्हणतात की माझी शक्ती तुमच्या पाठी आहे, माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठी आहेत, पण तुम्ही श्रद्धा ठेवा. आणि या श्रद्धेचं फळ जसं तुम्हाला मिळालंय तसंच इतरांनाही ते फळ मिळो, हीच आपण गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आपलं इच्छा नाहीये तरी इथे थांबावं लागणार आहे, कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आणि म्हणूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.